ध्येय प्रकाश अकॅडमी महाराष्ट्र संचलित IM विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेसाठी 1ली ते 8वी पर्यंतच्या हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। आज या परीक्षा विविध केंद्रावरती पार पडणार होत्या, पण ऐनवेळी परीक्षा केंद्रावर कोणतीही व्यवस्था नसल्यानं मुलांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देणं, पेपर कमी पडणं यासारख्या घटना घडल्यानं ही परीक्षा संयोजकांनी अर्ध्यात सोडून तिथून पळ काढला। यामुळे संतप्त पालकांनी या अकॅडमीची कायदेशीर चौकशी करून फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली। ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या वतीनं IM विनर ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती। या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। या परीक्षेसाठी 400 ते 700 रुपयांची परीक्षा फी देखील आकारण्यात आली होती। पण आज कोल्हापूर येथील केंद्रावर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी कोल्हापूर शहराच्या सकाळपासून 1700 ते 1800 मुले या परीक्षेसाठी आली होती। पालक देखील त्यांच्या सोबत हजर होते, पण ऐनवेळी मुलांना चुकीचे पेपर देण्यात आले। काही मुलांना पेपर्स मिळाले नाही, तर काही प्रश्नपत्रिका चुकीच्या असल्यानं मुलांनी निदर्शनास आणून दिलं। त्यामुळे हा सर्व भोंगळ कारभार सुरू असल्याचं पालकांनी आयोजकांना विचारलं असता आयोजकांनी तिथून पळ काढला। सकाळच्या सत्रात घेण्यात आलेले पेपर देखील त्याच ठिकाणी पडले होते। संतप्त झालेल्या पालकांनी ध्येय प्रकाश अकॅडमीने मुलांची व पालकांची मोठी फसवणूक केली असून या संस्थेला मान्यता आहे की नाही, यांनी मुलांची फसवणूक का केली असा संतप्त सवाल करत या संयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे। माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा 4थीला आहे, एक मुलगा 1लीला आहे। ध्येय प्रकाशन या परीक्षेसाठी त्यांनी बसलेले आहे। प्रत्येकाची फी साधारण 500 रुपये होती। गेले 7 ते 8 महिने झाले माझी दोन्ही मुलं अभ्यास करतात। आज परीक्षेचा दिवस होता, सकाळी आल्यापासून इथं बघतोय। एक तर पहिली व्यवस्था म्हणजे यांची बैठक व्यवस्था बरोबर नव्हती। नंबर होते, पण ते नंबर स्वतः पालकांनी शोधून पाल्यांना तिथं बसवलं। त्याच्यानंतर पहिला पेपर स्टार्ट झाला। माझा मुलगा मराठी मीडियमला आहे, त्याला आला इंग्रजी मीडियमचा पेपर। माझा 4थीचा मुलगा होता, त्याला ते लक्षात आल्यानंतर त्याने मराठी मीडियमचा पेपर मागवून घेतला। पण 1लीचा मुलगा जो आहे त्याला ते लक्षात नाही आलं। त्याने इंग्रजी मीडियमचा पेपर मराठी मीडियमला असून सुद्धा त्यानं सोडवला। ही गोष्ट ज्यावेळी माझ्या लक्षात आली, माझा मुलगा पेपर सुटल्यानंतर 1:30च्या वेळेत लंच ब्रेकमध्ये त्यानं रडला तो